मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज मनोज जरांगे पाटलांची सभा होतीये। ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये ही सभा पार पडणार आहे। ठिकठिकाणी मराठा संघटनांकडून जरांगेंचं जंगी स्वागत करण्याचं आयोजन आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे आणि यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे। काही ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलं। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची कल्याणमध्ये सभा पार पडलेली आहे। कल्याण पूर्वेकडच्या पोटे मैदानात जरांगे पाटलांची सभा झाली आहे। या सभेसाठी सकल मराठा समाजानं जोरदार तयारी केली होती। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, परंतु ओबीसींचं वगळून हे आरक्षण द्या असं मत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केलेलं आहे। तसंच धनगर समाजाचा सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गुट्टेंनी केलेली आहे। अहमदनगरमधल्या शेंडी इथले सरपंच प्रयाग लोंढे यांनी व्हॉट्सअॅपवर मनोज जरांगे पाटलांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सरपंचांवर गुन्हा दाखल झालाय। सरपंचांचा निषेध करण्यासाठी गाव बंद करण्यात आला। त्यानंतर सरपंच जोपर्यंत जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना गाव बंदी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केलेली आहे। कलानगर फ्लायओव्हरपासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे सांताक्रूज मिलन सबवे ते नेहरू जंक्शन रोड आणि लिंकिंग रोड, टर्नर रोड आणि कार्टर रोड या मार्गाद्वारे सुरू असलेल्या कामांचीही पाहणी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रदूषण नियंत्रणाबाबत पालिका करत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत चहापी चर्चाही केली। सफाई कर्मचाऱ्यांना कामादरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातल्या सुनावणीला आता आजपासून पुन्हा सुरुवात होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप मिळालेला नसल्याचा दावा शिंदे गटानं केलेला आहे, तर ठाकरे गटानं पुरावे सादर करण्यासाठीची परवानगी मागितलेली आहे। यावर विधानसभा अध्यक्ष आता काय निर्णय देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। जायकवाडीच्या पाण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। विखे साखर कारखान्यानं दाखल केलेल्या याचिकांना विरोध करण्यासाठी कल्याण काळे यांनी हस्तक्षेप अर्ज केला आहे। दूध उत्पादकांची सरकारनं बोलावलेली आज बैठक आता सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे। दुग्ध विकास मंत्र्यांनी दुधाचे दर 35 रुपये करावेत, अन्यथा सणासुदीच्या काळात मंत्र्यांच्या घरासमोर दूध ओतलं जाईल असा इशारा किसान सभेनं दिलेला होता। रायगडमधल्या दिघी बंदरालगतच नवं बल्क ड्रग पार्क होणार आहे। दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रात खासगी विकासकांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा करणं आर्थिकदृष्ट्या किती सुसाध्य ठरेल याचा अभ्यास करण्यासाठी व्यवहार सल्लागारांची नेमणूक करण्याचा देखील निर्णय घेतला गेलेला आहे। युवा संघर्ष यात्रेदरम्यान आमदार रोहित पवारांनी बीडच्या ईट गावात चहाच्या टपरीवर चहा बनवला। तसंच अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी योजना राबवण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय। ईट गावातल्या महादेव जाधव यांच्या चहाच्या टपरीवर त्यांनी भेट देत असंघटित कामगारांचे प्रश्न जाणून घेतले। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करत त्याचा आढावा घेतलाय। शहरामध्ये सुमारे 250 कोटी रुपयांची विविध विकास कामं सुरू आहेत। यातल्या नवीन नाट्यगृहाची पाहणी करताना नाट्यगृहाची प्रेक्षक क्षमता वाढवावी अशा सूचना यावेळेला श्रीकांत शिंदेंनी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। शासकीय सेवेमध्ये समायोजनाच्या मागणीसाठी आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी 30 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर होते। 22व्या दिवशी सुद्धा कंत्राटी परिचारिकांनी आपलं काम बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे। गेल्या 22 दिवसांपासून हे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत। या आंदोलनाचा फटका आरोग्य सेवेला बसतोय आणि लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आता नागरिक करतायत। गोंदियातल्या अर्जुनी मोरगावमधल्या झांसीनगर इथं तब्बल 127 कोटी रुपये मंजूर असलेली उपसा सिंचन योजना रखडलेली आहे। या योजनेकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शरद पवार गटातले कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं। ही योजना पूर्ण न झाल्यास येत्या 2 ते 3 महिन्यात संपूर्ण जल आंदोलन करू, तसंच आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे।
ब्रेकिंग न्यूज यानंतरची आता आपण पाहणार आहोत। कार्तिकी महापूजेच्या संदर्भामध्ये आज सकाळी 11 वाजता सकल मराठा समाजाची पुन्हा एकदा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी महापूजेसंदर्भातला निर्णय होणार आहे। सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला आता निर्णय घेतला जाईल। महापूजेवरनं सकल मराठा समाजात 2 गट पडलेले होते। पुन्हा एकदा आता दोन्ही गटांची एकत्रित बैठक पार पडेल। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। वीरेंद्र सिंग उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वीरेंद्र, दोन्ही गटांची आज एकत्रित बैठक आहे। मराठा समाज या संदर्भात आता काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल। वीरेंद्र, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, गेले 2 दिवसापासून कार्तिकी महापूजेचं जे प्रकरण आहे ते पेच सुटेल की नाही असा प्रश्नचिन्ह होता। एका गटाने अशी भूमिका घेतली होती की शासकीय महापूजेला यावं उपमुख्यमंत्र्यांनी, आणि एका गटाचा पूर्णपणे विरोध होता। काल हे दोन्ही गट तहसील कार्यालयासमोर जे उपोषणाला बसलेले आहेत गणेश जाधव या ठिकाणी आमने सामने आले होते। तिथं त्यांची चर्चा होणार होती, मात्र चर्चा न होता त्यांच्यामध्ये वाद झाला। मात्र काही समंजस लोकांनी काल बैठक घेऊन आज परत 11 वाजता सगळ्या सकल मराठा समाजातील दोन्ही गटांना बोलवलेलं आहे, सर्व कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे, आणि नेमकं काय करायचं ह्याच्यावर निर्णय आज त्यांचा होणार आहे। त्याच्यावरच ठरणार आहे की त्यांचं मत काय असणार आहे की कार्तिकी शासकीय महापूजेला उपमुख्यमंत्र्यांनी यावं की न यावं। बरं अजिंक्य, वीरेंद्र, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अहमदनगर आणि नाशिकमधल्या धरणांमधनं जायकवाडीमध्ये सोडावं या मागणीसाठी जालना रस्त्यावर गोदावरी सिंचन भवनासमोर सोमवारी रास्ता रोको करण्यात आलेला होता। या प्रकरणी आंदोलन करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला म्हणून जवाहरनगर पोलीस ठाणे आणि जिन्सी पोलीस ठाण्यात आंदोलकांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। सोलापूरमधल्या मोहोळमधल्या शेतकऱ्यांच्या पेन्शनचे पैसे थकीत आहेत आणि हे पैसे खात्यावर जमा न झाल्यामुळे मोहोळ तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन इशारा देण्यात आलेला आहे। हे पैसे त्वरित जमा करावेत अशी मागणी आता शेतकरी करतायत। धाराशिवमधल्या माकणी इथं तेरणा उपसा सिंचन योजना दुरुस्त करून कार्यान्वित करावी अशी मागणी करण्यात येते। या मागणीसाठी 24 गावातले सरपंच आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेचं काम करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। अकोल्यातल्या अकोट फैल इथं 2 गटांमध्ये दगडफेक झालेली आहे। युवकांच्या 2 गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते। रात्री 10:30च्या दरम्यान हा वाद पुन्हा उफाळला। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। सोलापूर शहरामध्ये आगामी काळात महत्त्वाचे धार्मिक उत्सव आणि सण येत आहेत, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 15 दिवस सभाबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आलेली आहे। मुळशीमधल्या कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटामध्ये भीषण अपघात झालाय। तीव्र उतारावर एका माल वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि त्यानं अनेक वाहनांना धडक दिली आहे। यात 6 प्रवासी गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पिरंगुट घाटात अवजड वाहनांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे। प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। राज्यातल्या कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र या भागांमधलं वातावरण येत्या आठवड्यामध्ये ढगाळ असणार आहे आणि या वातावरणामुळे 23 नोव्हेंबर नंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। किमान तापमानात घट होऊन थंडी कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस भीषण पाणी टंचाईचं संकट उभं ठाकणार आहे। एकीकडे टँकरनं होणाऱ्या पाणी पुरवठ्याचं प्रमाण वाढलेलं असतानाच राज्यातले सुमारे 2994 धरणांमध्ये सोमवारपर्यंत केवळ 69% पाणीसाठा उरल्याची माहिती समोर आलेली आहे। धरणांमधल्या पाणीसाठ्याचं हे प्रमाण गेल्या वर्षी याच काळात 89.70% इतकं होतं। वर्ध्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत, कारण पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणाऱ्या कापसामुळे
शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत। वर्ध्यातल्या हिंगणघाट मधली कृषी उत्पन्न बाजारपेठ ही विदर्भातली सर्वात मोठी आहे आणि या बाजार समितीमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातनंही कापूस विकायला येतोय। या कापसाला चांगला दर मिळतोय। 7,000 ते 7,300 रुपये इतका दर मिळत असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत। अपुऱ्या पावसामुळे रब्बीचा घटलेला पेरा आणि थंडीच्या अभावामुळे उत्पादनातील संभाव्य घट यामुळे बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण झालेली आहे। अशाच ज्वारीचे दरही शतकाकडे वेगानं झेपावतायत। सध्या किरकोळ बाजारात प्रति किलो ज्वारीला 85 रुपये मोजावे लागतायत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्री आणि मोसंबीची आवक वाढलेली आहे। सोमवारी 238 टन संत्री आणि 989 टन मोसंबीची आवक झालेली आहे। नागपूरच्या संत्रीचा हंगाम सुरू झालाय आणि आवक वाढल्यानं होलसेल मार्केटमध्ये 20 ते 40 रुपयांचा दर मिळालाय, तर किरकोळ मार्केटमध्ये 60 ते 100 रुपये दरानं संत्र्यांची विक्री होतीये। रत्नागिरीतल्या मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी आढळलेल्या होत्या। त्यांचे उपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक आणि महसुली पुरावे विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत जमा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयानं केलेलं आहे। दापोलीचे आमदार योगेश कदम यांची जालगाव इथल्या ग्रामस्थांनी भेट घेतलेली आहे। यावेळेला गावातल्या रस्त्याबाबत आमदार योगेश कदम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। एसटी महामंडळाच्या ताफ्यातल्या 1 ते 1,500 बस सेवेतनं बाद होणार आहेत। त्यांच्याऐवजी मार्च अखेर ताफ्यामध्ये 2200 नव्या कोऱ्या परिवर्तन बसेस येणार आहेत। या बस गाड्यांची खरेदी करण्यासाठी महामंडळानं निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि यासाठी वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं 900 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचं काम केलं जाणार आहे आणि यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची दोन्ही बाजूची वाहतूक आज आणि उद्या असे 2 दिवस दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये बंद असेल। उर्वरित कालावधीमध्ये वाहतूक सुरळीत असेल असं राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी कळवलेलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे। महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हे काम होईल। या कामासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे या वेळेत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल। छत्रपती संभाजीनगरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातल्या 1,17,000 विद्यार्थ्यांची पदवी परीक्षा आजपासून सुरू होतीये। 239 केंद्रांवर ही परीक्षा होतीये। गैरप्रकार रोखण्यासाठी 32 भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये सुरू होणाऱ्या 10वी परीक्षेच्या अर्जांसाठीची आता मुदतवाढ दिली गेली आहे। नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत आता अर्ज करता येऊ शकणार आहे। याबाबतची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातल्या शाळांमधूनही डिजिटल शिक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केलेली आहे आणि यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणार असल्याचंही ते म्हणाले। देवगडमधल्या पाडगाव शाळेला त्यांनी भेट दिली, यावेळेला ते बोलत होते। धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्तानं राजकीय आखाडा पेटलाय। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनात आमदार रणजितसिंह पाटील यांनी आडकाठी आणल्याचा आरोप आयोजक सुधीर पाटलांनी केला। आगामी निवडणुकीमध्ये त्यांना भाजपची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। गडचिरोलीतल्या वांगेतुरी इथं घनदाट जंगलामध्ये एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आलेली आहे। माओवाद्यांच्या सर्वाधिक हालचाली असलेल्या या भागात पोलीस ठाण्याची निर्मिती झाली असून यावेळेला 25 बॉम्ब शोधक पथक संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तैनात करण्यात आलेले होते। वांद्रे कलानगर जंक्शन इथं कारचा अपघात झालाय। भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारानं कारला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात कार चालकाला गंभीर दुखापत झाली आहे। कारचंही मोठं नुकसान झालंय। राज्यभरामध्ये म्हाडाची 3,000 कोटींहून
राज्यभरामध्ये म्हाडाची 3000 कोटींहून अधिक किमतीची 12,230 घरं ही विक्रीविना पडून असल्याचं स्पष्ट झालंय आणि या घरांमुळे आर्थिक नुकसान होत असल्यानं म्हाडानं त्यांच्या विक्रीसाठी खासगी संस्थांची मदत घेण्यासोबतच किमती कमी करण्याचं धोरण आखलेलं आहे। या धोरणाची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करण्याचं म्हाडानं ठरवलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे पैठण शहराचा दौरा करणार आहेत। नाथ मंदिराच्या बाजूला मैदानावर सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात ते सहभागी होतील। तसंच संत एकनाथ महाराजांच्या नाथ वाड्यातल्या मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरात आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टनं घेतलेला आहे। ट्रस्टच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं पत्र देखील पाठवलेलं आहे। त्र्यंबकेश्वरमधल्या मंदिरात 21 ते 26 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत आणि त्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे। त्यामुळे या कालावधीत मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचार करता व्हीआयपी दर्शन बंद ठेवलं जाणार आहे। महारेरानं राज्यातल्या गृहनिर्माण प्रकल्पांना त्रैमासिक अहवाल सादर करायला सांगितलेलं आहे आणि त्यानुसार महारेरानं फेब्रुवारीमध्ये 700 प्रकल्पांना आपला अहवाल सादर करण्यासाठी नोटीस पाठवलेली होती। त्यानुसार 248 प्रकल्पांनी आपली माहिती अद्ययावत न केल्यानं त्यांची नोंदणी स्थगित करण्यात आलेली आहे। तर मार्चमधील आणखी 443 प्रकल्पांपैकी 224 प्रकल्प महारेराच्या रडारवर आहेत। मध्य रेल्वेनं गेल्या 7 महिन्यात 90.76 कोटी प्रवाशांची वाहतूक करून 4129 कोटींहून जास्त महसूल गोळा केलाय। 1 ऑक्टोबर महिन्यातच जवळपास 13.5 कोटी प्रवासी वाहतुकीतनं 6.30 कोटींची कमाई करण्यात आलेली आहे, जी गेल्या वर्षापेक्षा अधिक असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिलेली आहे। देशाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रकाशित अहवालानुसार देशातल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या किमती वाढल्यानं 417 प्रकल्प अडचणीत सापडले। त्यात महाराष्ट्रातल्या 219 प्रकल्पांचा समावेश आहे। 417 प्रकल्पांच्या किमती या 4.77 लाख कोटी रुपयांनी वाढलेल्या आहेत। या वाढीव खर्चामुळे हे प्रकल्प आता पूर्ण कसे करावेत असा प्रश्न सरकारला पडलाय। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या तपासणीत मुंबई शहर आणि उपनगरातील 200 हॉटेल्स जेवण आणि नाश्त्यासाठी अपात्र असल्याचं आढळलंय। अनेक हॉटेल्सचं स्वयंपाकघर अस्वच्छ आढळून आलेलं आहे। 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।